नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि राज्य सरकारने 32,000 कोटीचं एक पॅकेज जाहीर केलं. पॅकेज जाहीर केल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये दोन बाबी होत्या. एक म्हणजे NDRF थ्रू 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत, आणि दुसरं होतं रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी खतासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे राज्य सरकार अनुदान देणार, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मित्रांनो. यानंतर बऱ्याचशा ठिकाणी NDRFचं अनुदान प्रत्येकाला भेटलं, 70-80% लोकांना भेटलं. नंतर रब्बीचं पण GR आला, त्याचं पण अनुदान भेटलं. पण मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आत्ता पण म्हणजे आज जवळजवळ 19 तारीख आहे मित्रांनो. आज पण शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना मित्रांनो पैसे भेटलेलेच नाही आहेत किंवा अर्धवट पैसे भेटलेले आहेत. तर त्याच संबंधी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. सो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला एक गोष्ट सांगायची की नुकसान जेवढं झालं आहे त्याची टक्केवारी हे तलाठी आपल्या गावचे पंचनामा करून नुकसानीचं टक्केवारी काढत असतात. ती टक्केवारी काढल्यानंतर मित्रांनो, समजा 3 हेक्टर जरी क्षेत्र असलं आणि नुकसान जर 70% असलं तर आपल्याला 70%चेच पैसे भेटतात 3 हेक्टरचे. सो मित्रांनो, आपल्याला जेवढं तलाठ्याने नुकसान दाखवलं आहे तेवढेच पैसे भेटणार इथं. भले राज्य सरकारने अनुदान जाहीर केलं 10,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे. ही झाली पहिली बाब मित्रांनो. त्यामुळे कुठेही जर पैसे कमी आले तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तलाठ्याने जेवढं दाखवलं आहे तितकेच पैसे आपल्याला भेटणार आहेत आणि त्यामध्ये आता बदलही मित्रांनो काही होत नाही. दुसरा मुद्दा मित्रांनो, आपल्याला म्हणजे जर आपले पैसे आले नसतील तर आपल्याला मी प्रक्रिया आधी पण सांगितलेली, एक तर आपलं ॲग्रिस्टॅग आहे का नाही हे बघा. ॲग्रिस्टॅग नसेल तर काढून घ्या. ॲग्रिस्टॅग असेल तर ते अप्रूव्ह आहे का नाही हे बघून घ्या. हा दुसरा मुद्दा आहे मित्रांनो. तिसरा मुद्दा, आपले जे संबंधित तलाठी आहेत मित्रांनो, त्या तलाठ्याकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडून किंवा गावची जी ग्रामपंचायत असते तिथे मित्रांनो VK नंबर जनरेट झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचे VK नंबर आलेले आहेत आणि ते VK नंबर तुम्ही घेऊन जे महाई सेवा केंद्र असतं मित्रांनो, त्या महाई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही VK नंबर टाकून तुमची KYC करून घेऊ शकता. KYC जी साईट आहे ती सुरू झालेली आहे मित्रांनो. सो हे 2-3 खूप महत्त्वाचे अपडेट होते आणि ह्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असं आहे मित्रांनो की KYC नेमकी करायची कशी. म्हणजे KYC जर करायची असेल तर तुम्हाला महाई सेवा केंद्रात जावं लागेल, त्यांच्याकडून KYC करून घ्यावं लागेल VK नंबर घेऊन. आणि दुसरा मुद्दा जे की सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे ते म्हणजे तुम्हाला पैसे भेटले किती, कुठल्या बँकेत भेटले, अर्धे भेटले का, काही भेटायचे राहिलेत का, त्याचं स्टेटस काय आहे, हे स्टेटस तुम्ही ऑनलाईन तुमच्या घरी मोबाईलवर बघू शकता. ते आपण कसं बघायचं ह्या व्हिडिओमध्येच बघणार आहेत. सो व्हिडिओच्या स्क्रीनवर जाऊयात मित्रांनो आपण फोनच्या. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि इथे टाकायचे डिझास्टर मॅनेजमेंट पेमेंट स्टेटस असं टाकायचं मित्रांनो आणि सर्च करायचे. पहिलीच लिंक आहे मित्रांनो, पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट चेक युअर पेमेंट स्टेटस असं येते मित्रांनो. ही पहिली वेबसाईट ओपन करायची. इथं म्हणते प्लीज एंटर युअर VK नंबर. सो मित्रांनो, VK नंबर जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. VK नंबर हा कुठे भेटेल मित्रांनो, तर आपला जो VK नंबर आहे मित्रांनो हा आपल्याला आपल्या पहिल्यांदी तर तलाठ्याकडे भेटू शकतो किंवा तुम्हाला तुमचे मंडळाधिकारी असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपली जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीच्या म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये याद्या लावलेल्या असतात किंवा त्यांच्याकडे याद्या असतात. तुम्ही ग्रामसेवकाला पण विचारू शकतात. या 3 ठिकाणी तुम्हाला VK नंबर भेटतो. आपला VK नंबर इथं पेस्ट करायचा मित्रांनो आणि सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केलं इथं येते मित्रांनो प्लीज वेट येते. इथं बघू शकतात मित्रांनो VK नंबर आलेला आहे. त्यानंतर अकाउंट होल्डर नेम आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो अकाउंट नंबर पण आलेला आहे. डेट पण आलेली मित्रांनो. बँक आलेली, डिटेल्स द परभणी डिस्ट्रिक्ट म्हणजे बँक आलेले आणि अनुदान किती जमा झालेले दाखवलेलं आहे, त्याचं स्टेटस दाखवलेलं आहे आणि याचं पूर्ण माहिती दाखवलेली. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरच्या घरी मोबाईलवर तुम्हाला किती पैसे भेटले, कोणत्या बँकेत भेटले आणि किती तारखेला भेटले ही सगळं माहिती बघता येते मित्रांनो. सो अशा प्रकारे मित्रांनो हे बघायचं होतं. यामध्ये आपल्याला बँक डिटेल्स कळतात, कुठल्या बँकेत पैसे पडले, किती पैसे पडले, कोणत्या तारखेला पडले, हे सगळे माहिती आपल्याला यामध्ये कळते. जर यामध्ये तुमचा जर माहिती दिसत नसेल म्हणजे 99% शेतकऱ्यांची माहिती दिसेलच, पण जर दिसली नाही तर तुम्ही एकदा तलाठ्याशी संपर्क साधा आणि तुमचा VK नंबर एकदा घेऊन तिथे तुम्ही हे करू शकतात मित्रांनो. सो तुम्हाला मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या चॅनलची लिंक शेअर करा. धन्यवाद.